नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शीलास किचनमध्ये। तर आज मी बनवणार आहे मस्त अशी दाणेदार बासुंदी। तर बासुंदी बनवण्यासाठी इकडे घेतले मी 1.5 लिटर गोकुळचं दूध घेतलेलं आहे मी 1.5 लिटर, आणि थोडेसे काजू बदाम घेतलेले आहे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे। तर चला मग आता बनवूया बासुंदी। दूध गरम करायला ठेवले इथे मी, आणि उकळी येईपर्यंत मी गॅसची फ्लेम आहे ती मोठीच ठेवणार आहे। दूध आपलं गरम झालंय, उकळलंय मस्त। आता काय करायचंय, फक्त चम्मचनी ही मलाई अशी बाजूला करत राहायची आणि दूध आपल्याला आटवत राहायचं आहे। ही जी मलाई आहे ती फक्त आपल्याला अशी बाजूला सारायची आहे। आणि बासुंदी बनवताना कधीही खोलगट भांडं वापरायचं नाहीये। याप्रमाणे असं उथळ जे भांडं असतं तेच आपल्याला इथे बासुंदी बनवण्यासाठी वापरायचं आहे। फ्लेम आहे जी मी मोठीच ठेवलेली आहे, बारीक मोठी अशी करतच मी इथे दूध हे आटवून घेत आहे। दूध बघा आटलंय आपलं, पहिलं एवढं होतं, आता कमी झालेलं आहे। तर फक्त आपल्याला ही साईडची जी मलाई आहे ही खरडायची आहे आणि दुधात मिक्स करायची आहे। हीच प्रोसेस आपल्याला फक्त बासुंदीमध्ये करायची आहे। दूध आटून अर्ध झालंय, आता आपण याच्यामध्ये पिठी साखर घालूया। तुम्ही जाडी साखर पण वापरू शकता। साखर घातल्यानंतर आपण याच्यामध्ये काजू बदाम आणि पिस्ता मी बारीक कापून घेतलंय ते घालूया। तर आपली मस्त दाणेदार लच्छेदार बासुंदी बघा इकडे तयार झालेली आहे। जास्त घट्ट पण चांगली नाही लागत। तर आपली बासुंदी तयार आहे, मी इथं गॅस बंद करते।